नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण मराठी मीडियमचे जे मुलं आहेत इयत्ता 10वीची त्यांच्यासाठी प्रकरण टाकायला चालू केलेले आहेत। नुकतंच आपलं दोन चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण शिकवून झालेलं आहे आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, ती तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे आपण आता भाग 2 गणित भाग 2 मधलं समरूपता हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत। आज लेक्चर नंबर 3 आहे। या आधीचे दोन लेक्चर जरी बघायचे असतील तर त्याची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, आणि तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक करत नाहीये, शेअर करत नाहीये, त्यामुळे आपला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। ठीक आहे, तर आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत। टॉपिक आहे आपला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। आपण समरूपता हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि समरूपता या प्रकरणात महत्त्वाचा प्रमेय कोणता असेल तर तो आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न बोर्डच्या एक्झामला विचारले जाऊ शकतात किंवा हा जो प्रमेय आहे त्याच्यावरती ऍक्टिव्हिटी बेस्ड म्हणजे कृतीदर्शक जे क्वेश्चन असतात, प्रश्न असतात, ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात। त्यामुळे आजचा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। तर मग जाऊया आजच्या लेक्चरकडे, म्हणजेच प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय आहे हे आपण आज शिकणार आहोत। ठीक आहे, आता बघा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय त्यालाच आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच बीपीटी थेरम असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं। ठीक आहे, तर बघा त्याचं जे प्रमेय आहे ते काय आहे ते वाचून घेऊया पहिल्यांदा। तर बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा। आता बघा, ज्यावेळेला तुम्ही प्रमेय वाचत असाल त्यावेळेला अख्खा प्रमेय कधीही वाचायचं नाहीये, त्यातले वाक्य सेपरेट करायचे आहेत, त्याच्यावरून आकृती समजून घ्यायची आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतरच तुम्ही काय करू शकता तर साध्य, सिद्धता किंवा रचना काय करायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला कळून जाईल। ठीक आहे, आता बघा आपल्याला काय सांगितलंय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा। आता इथं बघा, जर आकृतीचं निरीक्षण केलं तर एका बाजूला म्हणजे बीसी जी बाजू आहे त्याला समांतर रेषा या ठिकाणी आहे, रेषा एल। बरोबर, पुढे काय सांगितलेलं आहे, त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल। म्हणजे आता उरलेल्या दोन बाजू कुठले आहेत बघा, तर ए बी आणि एसी बाजू आहेत, तर भिन्न बिंदूत म्हणजेच कुठले, पी आणि क्यू या दोन भिन्न बिंदूत काय करते ती रेषा छेदून जाते। तर काय होतं, ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। म्हणजे ती रेषा काय करते, या बाजूंना एका प्रमाणात विभागते। आता तरच्या नंतरचं जे वाक्य असतं ते आपल्याला काय असते, साध्य करायचं वाक्य असतं। बरोबर आहे, म्हणून काय साध्य करायचं आपल्याला तर एपी छेद पीबी बरोबर AQ छेद QC। आता प्रमाणात म्हणजे काय, जर बघा इथं बाजू दिली असेल 3, इथं 6 दिली असेल तर घेताना आपण काय करतो 3/6 घेतो, म्हणजे 3 एके 3, 3 दोन्ही 6। त्याच पद्धतीने इकडचं 4 आणि 8 झालं तर इथलं पण जी हे आहे ते काय असणार आहे, प्रमाण 1/2 असणार आहे। बरोबर आहे, म्हणजेच प्रमाणात असणे म्हणजे काय मी ते तुम्हाला समजून सांगत आहे। म्हणजेच बघा, इकडच्या बाजू घेतल्या आपण AP छेद PB बरोबर 1/2 येत असेल तर AQ छेद QC काढलं तर ते सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे, 1/2च मिळणार आहे। म्हणजे ते जे गुणोत्तर आहे ते काय असणार आहे, प्रमाणात असणार आहे। हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी सिद्ध करायचं आहे। आता बघा, पहिल्यांदा आपण काय लिहितो, पक्ष लिहितो। बरोबर आहे, आणि पक्षात आपल्याला काय लिहायचं असतं तर इथून तर पर्यंत जेवढं वाक्य आहे ते गणिती भाषेमध्ये आपल्याला लिहायचं आहे। बरोबर आहे, म्हणजे आपल्याला काय दिलं होतं बघा, एक त्रिकोण दिला होता। कोणता त्रिकोण दिलेला आहे आपल्याला, ABC हा त्रिकोण दिलेला आहे। बरोबर, म्हणजे तिथे लिहिणार आहे आपण त्रिकोण ABC मध्ये। ठीक आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा। ठीक आहे, म्हणजेच काय झाली बघा, समांतर असणारी रेषा कुठली आपली, एकतर रेषा एल म्हणू शकतो किंवा PQ म्हणू शकतो। बरोबर आहे, रेषा एल कुठल्या बाजूला समांतर आहे, BC ला आहे। बरोबर आहे, तेच आपल्याला यामध्ये लिहायचंय। रेषा एल ह्या ज्या उभ्या लाईनी आहेत त्याला आपण समांतर असं म्हणतो, समांतराचं चिन्ह आहे ते। रेख BC म्हणजे रेख BC ला रेषा एल ही काय आहे, समांतर आहे। ठीक आहे, आता पुढे काय सांगितलंय,
तर रेषा यल ही बाजू दोन्ही राहिलेल्या जो दोन बाजू आहेत त्यांना भिन्न बिंदूत छेदते. ठीक आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या बिंदूत छेदते तर पी आणि क्यू बिंदूमध्ये छेदते. हेच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. काय लिहिणार आहे आपण? रेषा यल ही बाजू ए बी ला पी मध्ये व बाजू एसी ला क्यू मध्ये छेदते. ठीक आहे, हे झालं आपलं पक्ष. पक्ष म्हणजे काय ते कळालं, जे तुम्हाला प्रमेयामध्ये दिलेलं आहे बरोबर आहे ते आपल्याला काय करायचंय पक्षामध्ये लिहायचं असतं. ठीक आहे, आता साध्य. साध्य म्हणजे तुम्हाला काय सिद्ध करायचंय, काय दाखवायचंय त्या प्रमेयामध्ये. तर आपल्याला काय दाखवायचंय तर या रेषेने छेदल्यानंतर हे जे गुणोत्तर येतं ते काय असतं तर प्रमाणात असतं हे आपल्याला दाखवायचंय. म्हणजेच काय दाखवायचंय तर एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी हे दाखवायचंय. म्हणून ते आपण काय लिहिणार आहे साध्य मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता रचना. रचना करताना किंवा ज्या वेळेला रचना दाखवायची असती त्यावेळेला काय करायचं आपल्याला, याच्या डॉट डॉट लाईन्स असतात त्या लाईननं काय करायचं या ठिकाणी रचना दाखवायची असते. म्हणजे काय रचना म्हणजे काय तर दिलेल्या आकृतीमध्ये आपण जो थोडासा बदल करतो त्यालाच आपण काय म्हणतो रचना म्हणतो. काय दिलेलं आहे बघा इथं तर पी पासून सी बिंदू जोडलेला आहे आणि क्यू पासून बी हा बिंदू जोडलेला आहे. तेच फक्त आपल्याला काय करायचं आहे तर रचनामध्ये लिहायचं आहे. काय दिलेलं आहे बघा, रेख पी सी व रेख बी क्यू काढा. ठीक आहे, म्हणजे हे आपण काढले असंही लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, आता आपल्याला सिद्ध काय करायचंय जर एखादी लाईन त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असेल तर राहिलेल्या दोन बिंदूतून ती जी छेदत असेल तर त्या बाजू एकमेकांना काय असतात तर प्रमाणात असतात. हे आपल्याला काय करायचंय सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, तर आता सिद्ध करताना आपण काय केलं बघा पहिल्यांदा तर त्रिकोण ए पी क्यू घेतला. म्हणजेच कुठला ए पी क्यू हा एक नंबरचा त्रिकोण या ठिकाणी घेतला. दुसरा कुठला घेतला बघा पी क्यू बी. पी क्यू बी हा दुसरा त्रिकोण या ठिकाणी आपण घेतला. ठीक आहे, आता या त्रिकोणाने बघा हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. का समान उंचीचे त्रिकोण आहेत तर यामध्ये बघा हा जो शिरोबिंदू आहे क्यू हा काय आहे दोघांच्यातला सामायिक शिरोबिंदू असल्यामुळं काय झालं तर बघा म्हणजे जर समजा असे त्रिकोण असेल हा सामायिक शिरोबिंदू असेल तर दोन्ही त्रिकोणाची उंची ही काय असणार आहे समान असणार आहे. बरोबर आहे, दोन्ही त्रिकोणाचा सामायिक शिरोबिंदू क्यू असल्यामुळे या दोन्ही त्रिकोणाची उंची ही काय असणार आहे सर सामायिक असणार आहे. म्हणून इथं काय लिहिलं आपण हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. आता आपण पहिल्याच लेक्चर मध्ये बघितलेलं आहे बघा ज्या वेळेला समान त्रिकोण उंचीचे त्रिकोण असतात त्यावेळेला काय असतं तर पाया काय असतो प्रमाणात असतो. म्हणून दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ घेतले त्याचे गुणोत्तर घेतले क्षेत्रफळांचे तर येताना काय येणार आहे बघा तर या त्रिकोणाचा पाया एपी आला म्हणून इथं एपी घेतला आणि इथं काय घेतला पीबी घेतला. कारण काय आपलं क्षेत्रफळ हे पायांच्या प्रमाणात असतात. कधी ज्या वेळेला त्या दोन्ही त्रिकोणांची उंची समान असते त्यावेळेला. ठीक आहे, तसेच काय घेतलं आपण तर त्रिकोण ए पी क्यू म्हणजेच हाच त्रिकोण घेतला आणि दुसरा घेतला आपण पी क्यू सी. पी क्यू सी हा दुसरा म्हणजे हा तिसरा त्रिकोण घेतला. म्हणजे पहिला आणि तिसरा घेतला तर या ठिकाणी सुद्धा काय आहे पी हा सामायिक बिंदू असल्यामुळे या दोन्ही त्रिकोणाची उंची काय असणार आहे समान असणार आहे आणि त्याच्यामुळे परत एकदा आपण काय लिहू शकतो तर ए क्यू छेद क्यू सी या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजेच काय लिहिलं ए क्यू छेद क्यू सी का तर उंची काय आहे सामायिक असल्यामुळे पाया काय असणार आहे प्रमाणात असणार आहेत. बरोबर आहे, म्हणून आता बघा हे झालं वरचं ज्याची उंची समान होती त्या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे गुणोत्तर या ठिकाणी आपण लिहून घेतले. आता बघा पी क्यू बी आणि पी क्यू सी घेतले म्हणजेच आता आपण जे घेतले होते ह्याच्याशी रिलेटेड असणारे दोन त्रिकोण घेतले ते परत दोन त्रिकोण घेतले. म्हणजेच कुठला घेतला पी क्यू बी आणि पी क्यू सी घेतला. ठीक आहे, यामध्ये बघितलं तर बघा पी क्यू आणि बी सी. पी क्यू आणि बी सी या दोन एकमेकांना समांतर रेषा आहेत आणि त्यामुळे इथं काय होतं तर दोन त्रिकोण जर तयार झाले तर या दोन्ही त्रिकोणांची उंची काय असणार आहे समान असणार आहे. कारण दोन समांतर रेषेमध्ये ज्या वेळेला आपण त्रिकोण काढतो त्यावेळेला त्या दोन्ही त्रिकोणांची उंची ही काय असते सामायिक असते. बरोबर आहे, त्यामुळे काय होईल बघा जर उंची समान असेल तर पी क्यू हे काय आलं दोघांची काय असणार आहे सामायिक पाया असणार आहे दोघांचा. बरोबर आहे, मग तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी यांचा रेख पी क्यू हा काय आहे सामायिक पाया आहे. ठीक आहे, आता बघा म्हणून
रेख PQ समांतर रेख BC आहे म्हणून त्याची उंची सुद्धा काय झालेली आहे, समान आलेली आहे। म्हणजे हे दोन त्रिकोण घेतले तर या दोन्ही त्रिकोणाची उंची समान आलेली आहे, पाया समान आलेला आहे आणि ज्या वेळेला दोन्ही त्रिकोणाचे पाया आणि उंची समान येतील त्यावेळेला त्या दोन्ही क्षेत्रफळ हे काय असतात, दोन्ही त्रिकोणांचे बरोबर असतात, म्हणजेच इक्वल असतात, बरोबर आहे। ठीक आहे, म्हणून त्याऐवजी आपण काय लिहू शकतो, तर त्रिकोण PQ चे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण PQC चे क्षेत्रफळ, ह्याला नंबर 3 लिहिला। ठीक आहे, आता 1, 2 आणि 3 चं ऑब्झर्वेशन केलं, बघितलं तर या ठिकाणी बघा PQB PQC आहे, इथे बघा PQB PQC, पण वरती जो त्रिकोण आहे तो कुठला आहे आपला, APQ APQ आहे। म्हणून 1, 2 आणि 3 वरून विचार केला तर आपण काय घेतलं बघा, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ APQ छेद त्रिकोणाचे क्षेत्रफळ PQB, म्हणजे हे PQB खाली ठेवलेलं आहे आणि हे इथं घेतलेलं आहे, म्हणजे हे छेदात आलेले आहेत जे दोन्ही इथं आपण इक्वल मध्ये लिहिलेले आहेत ते, बरोबर आहे। दोन्हीवरून काय लिहिणार आहे, तर त्रिकोण APQ चे क्षेत्रफळ छेद काय लिहिणार आहे, तर त्रिकोण PQC चे क्षेत्रफळ। हे का लिहिलं, तर हे वरचे दोन त्रिकोण आहेत ते काय आहेत बघा, इथं सामायिक असल्यामुळे हे लिहू शकलेलो आहे। ठीक आहे, आता त्याच्यानंतर बघा हे झालं 1, 2, 3 वरून। ठीक आहे, पण आता 1 आणि 2 चा विचार केला तर ह्याची जी किंमत होती ती काय होती, AP छेद PB होती, म्हणून ह्या दोन्ही त्रिकोणाच्या गुणोत्तराऐवजी आपण काय लिहिलं, AP छेद PB लिहिलं। ह्या दोन्ही त्रिकोणाचं गुणोत्तर काय होतं, AQ छेद QC होतं, म्हणून इथं लिहिलं AQ छेद QC लिहिलं। ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालेलं आहे। ठीक आहे, आता थोडक्यात सिद्धता परत एकदा समजून घेऊया। पहिल्यांदा काय केले, पहिले दोन त्रिकोण असे घेतले ज्यांची उंची समान आहे आणि पाया प्रमाणात आहेत, ते आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय घेतलं, तर खालचे दोन त्रिकोण घेतले ज्यांची उंची सुद्धा समान आहे आणि पाया सुद्धा समान असल्यामुळे त्या दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे काय असणार आहे, समान असणार आहे, म्हणून हे आपण या ठिकाणी नंबर 3 चे इक्वेशन म्हणजे समीकरण या ठिकाणी लिहून घेतलं। ठीक आहे, त्याच्यानंतर काय घेतलं, तर 1, 2 आणि 3 चा विचार केला तर नवीन जी गुणोत्तर तयार झाली ती या ठिकाणी आपण लिहून घेतलेली आहेत आणि नंतर 1 आणि 2 चा विचार केला तर जे त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर होते ते या ठिकाणी टाकलेले आहे आणि तेच आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचे होते। हा होता आपला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। ठीक आहे, आता बघा त्याच्याच विरुद्ध म्हणजेच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास। व्यत्यास म्हणजे काय, तर आपण या प्रमेयामध्ये काय सिद्ध केलं, तर एखादी समांतर रेषा तिसऱ्या म्हणजे त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असेल आणि दुसऱ्या दोन बाजूंना काय करत असेल, छेदून जात असेल तर येणारे जी गुणोत्तर आहेत ती एकमेकांना काय असतात, समान असतात, हे आपण सिद्ध केलं, बरोबर आहे। तर व्यत्यास मध्ये काय असतं, तर त्याच्या बरोबर विरुद्ध असतं। म्हणजे काय असणार आहे, गुणोत्तर दिलेली जर प्रमाणात असतील तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असती, हे आपल्याला त्यामध्ये काय करायला लागणार आहे, सिद्ध करायला लागणार आहे। म्हणजेच त्याचा प्रमेय काय असणार आहे बघा, तर एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला काय असते, समांतर असते। म्हणजे बाजू जर प्रमाणात असतील तर ही दिलेली रेषा तिसऱ्या बाजूला काय असणार आहे, समांतर आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायचं आहे आणि तो होता आपला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास। या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। धन्यवाद।